हॅलो 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 हॅलो. बघा, जे लाईव्ह वगैरे असतील त्यांनी कृपया एकदा हाय वगैरे करा. आणि 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 महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, आपला हा पेपर क्रमांक लक्षात ठेवा, ग्रुप बी आणि ग्रुप सीचा 25 पेपर पैकी आपला हा पेपर क्रमांक 19 होता. आणि आय होप हा पण पेपर तुम्हाला आवडला असेल. बरेच पेपर आता मी युट्यूबला टाकलेले आहेत, हा पण तुम्हाला युट्यूबला पाहायला मिळणार आहे, डोंट वरी. आणि लक्षात ठेवा, बरेच छान छान कमेंट आहेत युट्यूबला, तुम्ही जर जाऊन बघा, जे पहिले आपण पहिल्यापासून जे पेपर अपलोड केलेत मॅथ रिझनिंगचे, त्याच्यावर खूप छान मुलांनी कमेंट केलेले आहेत. आणि आपण देतोय, 100% देतोय. तुम्हाला सांगितलं मी, एखादी गोष्ट जर हातामध्ये घेतली ना, तर त्या गोष्टीला 100% द्या, ती गोष्ट तुमची होते. हे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, लक्षात ठेवायचं. ओके, 100% द्या, फक्त 100% दिलं ना ती गोष्ट आपली होते. परमेश्वर सुद्धा आपल्या समोर काही करू शकत नाही, हे नेहमी लक्षात. आणि मेहनत, मी नेहमी एक शब्द वापरतो बघा, मेहनती तुमची प्रामाणिक पाहिजे, यश तुमच्यापासून दूर जाऊ शकत नाही. ओके, छान कंटेंट आहे. 25 पेपर हे छान करा. त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला अजून एक सजेस्ट करतो. आता आपली परीक्षा थोडी अजून पुढे गेली, जास्त गेली नाही, महत्वाची लक्षात ठेवा. म्हणजे आजपासून, आज आपली तारीख लक्षात ठेवायची, आपण 8 पकडतोय, मी 7चा पेपर 8ला रेकॉर्ड करतोय. 8 पासून जर मी 31, बघा मी असं करतो, थोडं वापरा. 31 जर मी 8 जर मायनस केली, कॅलेंडर आपण वापरूया. इथं मला सापडतात 23 दिवस, आणि वरचे फक्त मी 3 दिवस पकडतो. ओके, म्हणजे आपल्याकडे फक्त 26 दिवस आहेत. चौथा 4 तारखेचा दिवस मी पकडत नाही. 26 दिवसाचं प्रॉपर नियोजन करा. अजून याच्याबरोबर तुम्हाला सायमल्टेनियसली जर अभ्यास करायचा असेल, सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगितली होती मी, गेम चेंजर टेस्ट सिरीज मी टॉपिक वाईज लक्षात ठेवायचं रेकॉर्ड केलेली आहे. विशेष म्हणजे त्याच्यामध्ये फक्त 21 टॉपिक नाहीये, तर जवळपास मी 60 टॉपिकचा टच दिलेला आहे. आतापर्यंत 1,500 प्लस पर्यंत ती बॅच खरेदी केलेली आहे. लक्षात ठेवा, तुम्ही ऍपला बघू शकता, तुम्हाला स्क्रीनशॉट पाहिजे स्क्रीनशॉट पण पाठवतो मी, काय करत नाही. आणि रिस्पॉन्स छान आहे, कंटेंट पण छान आहे. तुम्हाला अजून एक फायनल रिव्हिजन द्यायचं असेल 21 दिवसामध्ये, तर त्याही टेस्ट सिरीज तुम्ही खरेदी करू शकता. गेम चेंजर टेस्ट सिरीज 2.0. ओके. बघा, 19 मधला प्रश्न क्रमांक पहिला काय होता, छान होता प्रश्न, युनिक होता. पण असले प्रश्न आले की पूर्व घाबरतं. घाबरतं म्हणजे काय, प्रत्येक तुम्हाला काही विधान चेक करत बसतं. सगळे विधान चेक करायचे नाही. तुमचं टार्गेट आहे क्वेश्चन. मी अजूनही सांगतोय, तुमचं जम्पिंग हे क्वेश्चन वरती पाहिजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता जम्पिंग क्वेश्चन वरती म्हणजे काय रे, हे मला नाही वाचायचं, हे वाचायचं नाही, सवय झाली तुम्हाला वाचायची, अजिबात नाही. हे मला जेव्हा गरज पडेल तेव्हा घेऊया. तर स्वार्थी बनायच्या परीक्षेमध्ये स्वार्थी बनायचे, नेहमी लक्षात ठेवायचं. आता तर खालीलपैकी कोणता पर्याय यस हा पी चा मुलगा आहे असं दर्शवतो. आता यस हा पी चा मुलगा म्हणजे सरळ सरळ यस काय पाहिजे कळलं पाहिजे. यस काय पाहिजे रे, मुलगा म्हणजे 100% तो मेल पाहिजे ना, मेल. आणि यस कुठे कुठे आहे तेवढंच अंडरलाईन कर, बाकी मला डझंट मॅटर. यस कुठे आहे, यस वजा टी, एक एक घर अंडरलाईन करा. टी वजा यस किंवा टी अधिक यस, यस पासून एक घर अंडरलाईन करायचंय. यस वजा आर आणि करी पुन्हा यस अधिक टी. मला यस काय पाहिजे, मेल पाहिजे, जास्त लोड घ्यायचा नाही. ओके. आता मला यस जर मेल पाहिजे असेल तर यस वजा टी, म्हणजे ए वजा बी चा अर्थ वाच बर. ए ही बी ची बहीण आहे. ए जर बी ची बहीण असेल तर सरळ सरळ सांगते यस ही टी ची बहीण झाली. आता यस जर टी ची बहीण असेल तर यस मला पाहिजे काय, मेल पाहिजे. इथं यस काय येतोय, फिमेल येतोय. ह्याला भाई फुली मार दो, फुली मारला, विषय संपला. आणि सेम इथं पण तेच आहे, एस वजा आर म्हणजे ए वजा बी चा अर्थ आहे. बरोबर आहे ना, म्हणजे एस ही आर ची काय झाली, बहीण झाली. एस इथं पण काय येते, फिमेल येते. पण याला एस काय पाहिजे, मला मेल पाहिजे, तिथं तो फिमेल येतोय. लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, टी अधिक एस. आता शेवटच्या व्यक्तीचं जेंडर कळत नाही अख्ख्या नातेसंबंधामध्ये, फक्त एक अपवाद वगळला तर. एक अपवाद कोणता, पती पत्नीचं नातं. पती पत्नीच्या नात्यामध्ये एक व्यक्ती कळला, दुसरा व्यक्ती सांगायची गरज पडत नाहीये. पण इथं बघूया आता काय नातं आहे ते, टी अधिक एस म्हणजे ए अधिक बी चा अर्थ, ए हा बी चा भाऊ आहे, हे टी हा भाऊ आहे, लक्षात ठेवायचं. कुणाचा, एसचा. पण शेवटचा व्यक्ती कोण आहे, मेल की फिमेल कळतोय का, ती तिची बहीण आहे का भाऊ कळतोय का, नाही कळत. नाही कळत ना, इसको फुली मारतो भाई. ओके, कार्यक्रम संपला का. यस मला कन्फर्म मेल पाहिजे, पॉसिबिलिटी नाही पाहिजे. आता 3 जर पर्याय मी कट केले, राहिलं काय रे, एक्सप्लेन करायला फक्त वेळ लागतोय. परीक्षेमध्ये मी 10 सेकंदामध्ये 15 सेकंदामध्ये कार्यक्रम करू शकतो. 20 सेकंद लागू दे ना, 30 सेकंद लागू दे, काय फरक नाही पडणार. 30 सेकंदापर्यंत जरी गेला, बरं मी म्हणतो 1 मिनिट जाऊ दे, काय फरक नाही, तरी पण काय फरक पडणार, कारण मोठा प्रश्न आहे. तर बाकीचे पोरं काय करतील, प्रत्येक हे सगळं चेक करत बसतील. आणि ह्याच्यात तुला तो 1 मिनिट घालवली, याच्यात 1 मिनिट घालवली, याच्यात 1 मिनिट घालवलं, बोंबलला. आपण जर 1 मिनिटामध्ये सोडवतोय ना, कार्यक्रम संपला. ओके. पद्धती बदला, मेथड बदला. जोपर्यंत तुम्ही मेथड बदलणार नाही, तोपर्यंत लक्षात पेपर तुमचा होणार नाही. हे डेफिनेटली 100% काळ्या दगडावरची पांढरी रेषा, लक्षात ठेवा. ओके. चला पुढे, क्वेश्चन नंबर 81 उत्तर लिहायचं बिंदास, पर्याय क्रमांक 4. पुढे बघा, केशव पंतांनी 500 रुपये, आता रेशो प्रपोर्शन वरती प्रश्न 100% असतो, गुणोत्तर प्रमाणावरती प्रश्न 100% असतो. केशव पंतांनी 5,000 रुपये, म्हणजे 5,000 रुपये केशव पंत आहे, 5,000 रुपये गुंतवले, बरोबर आहे ना. आणि याच्यामध्ये पुन्हा एक विष्णू पंत आहे, त्यांनी पैसे किती आणले, 3,000 रुपये आणले. पण भाऊ या व्यवसायामध्ये 8 महिन्यांनी आलाय,
म्हणजे याचा अर्थ किती महिने नव्हता बघूया. आता त्यांनी काय म्हणले, वर्षाखेरीस म्हणले. आपला व्यवसाय फक्त 1 वर्ष चाललाय आणि वर्षाचं रूपांतर नेहमी महिन्यामध्ये करून घ्यायचं. कशामध्ये? महिन्यामध्ये. आता बघा ह्याच्या हा 4 महिन्यांनी आलाय, याचा अर्थ 4 महिने व्यवसायात नव्हता. किती महिन्यापैकी? 12 महिन्यापैकी तो 4 महिने नव्हता. 12 महिन्यापैकी लक्षात ठेवायचं, महिन्यापैकी तो किती? 4 महिने व्यवसायात नव्हता. तर मग किती महिने असणार आहे? 8च महिने व्यवसायामध्ये होता. आणि हा तर मग पहिल्यापासून शेवटपर्यंत आहे. याचा रेशो काढावा लागेल. रेशो काढल्याशिवाय प्रॉफिट वाटता येत नाहीये. प्रमाण आहे, गुणोत्तर प्रमाण. ओके. मग चला एकाच संख्येने भाग देऊया. 3 शून्य कट मारा, 3 शून्य कट मारा. परत सांगा, 4 2 8, 4 त्रिकम 12, 3 ला 3 कॅन्सल करून टाका. त्यांना होणाऱ्या नफ्याची गुणोत्तर 5:2 आहे. आता प्रमाण लक्षात 5:2 आलेलं आहे. आता विशेष काय याच्यामध्ये, मला प्रॉफिट झालाय 1260 रुपये. 1260 रुपये मला कोणाला द्यायचे आहेत? या 1260 पैकी विष्णू पंतांचा वाटा काय म्हणून सांगितलंय. विष्णू पंताच्या वाटेला किती रुपये येतील? म्हणजे यातला 2. मग कोणाला वाटायचा त्याचा रेशो वरती आणि खाली छेदामध्ये दोघांच्या गुणोत्तरांची आपण बेरीज करतो. सरळ सरळ 5 आणि 2 7 झाले. 7 1 7, 7 8 56. कळलं का? 7 8 56 कळलं का? 7 1 7, 7 आणि 5 12 ना, ही कॉन्सेप्ट आहे. 7 8 56 आणि पुन्हा घरी 0. 18 2 36. सरळ लक्षात, 360 रुपये हे कोणाला मिळणार आहे? विष्णू पंताला. आणि उरलेले सगळे कोणाला मिळतील? कोण याच्यामध्ये? केशव पंत. माझं उत्तर आहे फक्त पर्याय क्रमांक 3, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. 18 2 36 म्हणजे 360 रुपये आपल्याला लक्षात ठेवायचं. तोटा झालाय व्यवसायात, तोटा झालाय. 1260 रुपयाचा तोटा झालाय ना, मग त्याच्या वाटेला लक्षात ठेवायचं 360 रुपये मिळतील. विषय क्लोज. जास्त लोड घ्यायचा नाही. एका एका ओळीमध्ये 2-2 ओळीमध्ये प्रश्नाची उत्तर देता येतात. फक्त स्मार्ट वर्क करा आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. याच्यामध्ये स्पीड एक महत्वाची असते आणि प्रश्नामध्ये अॅक्युरेसी महत्वाची असते. या दोनच गोष्टी महत्वाच्या असतात मॅथ रिझनिंग मध्ये. दुसरं काही जास्त डोक्याला ताण घ्यायचं नाही. ओके. आता बघा, दुसरी राशी पहिल्या राशीतून वजा करा म्हणते. दुसरी राशी बघा, मुद्दाम मी घेतलाय क्वेश्चन. याचे उत्तर तुम्ही चुकून येता परीक्षेमध्ये 100%. ही बोनस मार्क असतो. बैजिक राशी बघा, 5x वर्ग, 5x वर्ग वजा काय रे 6xy अधिक काय सांगितले? 2 सांगितले. आणि परत लक्षात ठेवायचं 3x वर्ग अधिक 10xy वजा 8. हे समीकरण नंबर 1, समीकरण नंबर 2. म्हणजे दुसरी राशी आहे ना, याच्यातनं पहिल्यातनं वजा करायचे. आता वजा करताना याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट असते. काय महत्वाची गोष्ट असते लक्षात ठेवायचं? जेव्हा आपण पहिल्या समीकरणातून दुसरं समीकरण वजा करतो, इथले चिन्ह बदलतात. चिन्ह बदल. इथं ऑलरेडी कुठलं चिन्ह होतं? अधिक होतं. त्याचं काय होतं रे? वजा होतं. इथं ऑलरेडी काय? अधिक आहे. लक्षात ठेवायचं. त्याचं काय होतं? वजा होऊन जातं. आणि तो ऑलरेडी वजा आहे, त्याचं काय होतं? अधिक होऊन जातं. आता खालचे 3 चिन्ह कन्सिडर करायची, वरचे नाही. हे सांगण्यासाठी मला फक्त इक्वेशन घेतले. आता 5x वर्ग मधून 3x वर्ग गेले, 2x वर्ग, पुन्हा वजा 6xy आणि वजा 10xy, वजा 16xy अधिक 2 अधिक 8 अधिक 10. हे माझं उत्तर पाहिजे होतं. विशेष काय नव्हतं याचं, लक्षात ठेवायचं. उत्तर लिहा. शेवटी 10 कुठे आहे? ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. आणि बघा, आन्सर की वरती जाऊ नका. आन्सर की मी पाठीमागून सांगितले, आन्सर की वरती जाऊ नका. आन्सर की मध्ये एखादं टायपिंग मिस्टेक मध्ये विषय होऊ शकतो. वेगळं उत्तर वगैरे आलं तर तिथं घाबरायचं नाही. मी जेव्हा व्हिडिओ येईल, व्हिडिओची वाट बघा आणि व्हिडिओ मध्ये तुमचे फायनल उत्तर असणार आहेत. ओके. काय अडचण नाही. चला पुढे. 2x वर्ग वजा 16xy आणि अधिक 10 हे माझं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर लक्षात ठेवायचं 4 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. चला पुढे. नेक्स्ट. 2 समान लांबीच्या, हे पोरग नीट वाचत नाही, त्याला घाई असते वाचायची. वाचायची खूप घाई असते. 2 समान लांबीच्या मालगाड्या एकाच दिशेने धावत आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे 128 किलोमीटर आणि गाडी समान आणि इथं म्हणलं एकाच दिशेने म्हणलेलं आहे. आता ट्रेन मध्ये काय कॉन्सेप्ट आहे? सेम डायरेक्शनला काय करतो? वेगांची वजाबाकी करतो. आणि अपोजिट डायरेक्शनला 2 ट्रेन अपोजिटला असलं तर काय? वेगांची बेरीज करून टाकतो. कार्यक्रम क्लोज. आलं लक्षात? आता विषय काय होतं? 2 समान लांबीच्या म्हणजे आता दोन्ही ट्रेनच्या लांबीची मला बेरीज घ्यायला लागणार आहे. म्हणजे माझं सूत्र काय? डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू वेलॉसिटी मध्ये पहिली ट्रेन प्लस दुसरी ट्रेन. बरोबर आहे ना? टाइम सांगितलं 30 सेकंद आणि व्ही फास्ट मायनस व्ही स्लो, कारण सेम डायरेक्शनला वेगांची वजाबाकी करायचे. 128 मधून 56 गेले, 8तून 6 गेले, राहिली 2, 12तून 5 गेले, 7 राहिली. म्हणजे 72 गुणिले पुन्हा मी काय करतो? 518 का केलं? कारण हे मीटर मध्ये आहे, सेकंदामध्ये. ही सेकंदामध्ये ही किलोमीटर प्रति आवर्स मध्ये चालत नाही. एकके समान आहेत का? नाही समान, भिन्न आहेत. भिन्न आहेत समान करून घ्यायचे. मग सरळ सरकारी झालं पुन्हा मीटर प्रति सेकंदामध्ये. आलं लक्षात? पुन्हा 18 चोक 72, 18 चोक 72, 8 पंचे 40 म्हणजे 2x बरोबर लक्षात ठेवायचं. 4 त्रिकम बघा, 8 4 पंचे 20, 20 गुणिले 6 किती झाले? 20 गुणिले 6 लक्षात ठेवायचं. 6 दोन्ही 12. बरोबर आहे ना? म्हणजे 112 असं. एक मिनिट लक्षात किती रे? 4 पंचे 20 आणि 20 गुणिले 3 दोन्ही 6, 600 झाले नाही? 600.
आणि एक्स बरोबर लक्षात ठेवायचं 600 भागिले जर मी पुन्हा 2 टाकलं तर एक्सची किंमत मला काय मिळणार आहे 300 मीटर. म्हणजे बघा लक्षात ठेवा, पहिली जर ट्रेन असेल 300 तर दुसरी पण काय असणार आहे ट्रेन 300 असणार आहे. मालगाड्या एका दिशेने ना दोन समान लांबीच्या म्हणलेलं आहे, त्यामुळे लक्षात ठेवा इथं उत्तर असणार आहे 300 आणि 300. 300 स्वल्पविराम 300 ऑप्शन नंबर लक्षात 2 याचं उत्तर होतं. विशेष काही नाही, विशेष याच्यामध्ये काही नाही. चला पुढे नेक्स्ट 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 94 नंतर 85. एका शेतकऱ्याने बघा हे एकदम लेंदी क्वेश्चन तुम्ही करून सोडवला असेल, लेंदी सोडवायचं नाही. एका शेतकऱ्याने 1000 रुपये उसने घेतले लक्षात ठेवायचं आणि काय केले त्यावरील 140 रुपये तो काय करतोय व्याजासहित तो 12 हप्त्यामध्ये फेडतोय. म्हणजे टोटल तो किती परत करतो रक्कम मग 1000 आणि 1140 किती झाली 1140 रुपये तो लक्षात ठेवायचा 1140 रुपये तो परत फेड करतोय, पण 12 हप्त्यामध्ये करतोय. मग काय करायचं नेहमी या एकूण रकमेला जर मी 12 ने भाग दिला, एकूण हप्त्याने भाग दिला तर मधला हप्ता मिळतो. पण बघा मी काय सांगतोय, समसंख्येचा सेंटर धरायचा नसतो, विषम संख्येचा सेंटर धरायचा. म्हणजे 1140 तर त्यांनी हप्ते 1140 रुपये जर 7 हप्त्यामध्ये फेडले असते, याला 7 ने भाग दिला असता जे काय उत्तर येईल तो कन्सिडर केला असता मी. म्हणजे विषम संख्येनं जर तुम्ही भागलं तर तो सेंटर पकडायचा, समसंख्येने भागलं तो सेंटर सोडून द्यायचा आणि त्याच्या अलीकडची पूर्ण संख्या पलीकडची पूर्ण संख्या अशी कॉन्सेप्ट आहे. म्हणजे नॉर्मल जर बघितलं बघा लक्षात ठेवायचं 12 ने जर भाग दिला तर याला भाग जातो 12 9 अष्टोदर्श, बरोबर आहे ना, 12 9 अष्टोदर्श आणि 12 पंचे 60 करू का, 12 पंचे 60 लक्षात ठेवा. ओके, म्हणजे हा 95 पण सेंटर आहे पकडायचा नाही कारण समसंख्येने भाग देतोय. आता ह्याच्या पलीकडची पूर्ण संख्या ही 100 असते आणि बघा प्रत्येक हप्त्यामध्ये प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयांनी कमी आहे म्हणून सांगितलंय. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयांनी कमी असेल तर सरळ सरळ हा 100 मला सापडला तर हा 90 असणार आहे ना, कारण या दोघांमध्ये कितीचा फरक आहे 10चा फरक आहे. आता पलीकडचा मला पहिला हप्ता सांगितलाय, मला प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यात 10 रुपयांनी कमी असेल तर माझा पहिला हप्ता 100% मोठा असणार आहे आणि सगळ्यात शेवटचा हप्ता काही लहान असणार आहे का, कारण कमी कमी होत चालली रक्कम. येतं लक्षात. मग सांगा रे 10चा फरक घ्या बरं, इकडे 6 हप्ते असतील, मग पहिला हप्ता दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि 6वा, मग 10चा फरक जर घेतला 110 होतील, 120 होतील, 130 होतील, 140 होतील, 150 होतील आणि त्यांनी तोच प्रश्न विचारलाय पहिला हप्ता सांगा, कार्यक्रम संपला. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन, नो ऑब्जेक्शन, विषय क्लोज. चला पुढे 86 बघा काय सांगतोय, पुन्हा तेच आहे सूत्राचं ऍप्लिकेशन आहे. ह्याला ए माना, ह्याला पण एच माना, ह्याला बी माना, ह्याला पण बीच माना. हे वरती ऑलरेडी मानलाय, हा खाली रे ए चा वर्ग बघा रे वजा बी चा वर्ग आणि छेदामध्ये ए वजा बी, याचा विस्तार सगळ्यांना माहित आहे. पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये सांग रे ए वजा बी आणि परत छेदामध्ये ए वजा बी. हा ए वजा बी ला ए वजा बी कॅन्सल झाला, ए अधिक बी म्हणजे ए ची किंमत घ्या आणि बी ची किंमत घ्या आणि बेरीज करा म्हणते फक्त ते. मग सरळ सरळ लक्षात ठेवायचं, सरळ सरळ 0.6 किती रे बाळा 54 आणि याच्यामध्ये मला ऍड करायचे 0.596. याची जर तुम्ही बेरीज केली तर उत्तर येतं 1.25. 1 पॉईंट लक्षात ठेवा 25 समथिंग समथिंग काय असेल ते. ओके, मग उत्तर लिहायचं, लिहा खाली ऑप्शन नंबर 2 इज राईट आन्सर. हा सोपा होता. सूत्राचं ऍप्लिकेशन बेस हा परीक्षेमध्ये प्रश्न 100% आणि दरवर्षी विचारला जातो, हे अशी कॉन्सेप्ट आहे. चला पुढे नेक्स्ट 87. श्यामची ह्याला आयएमपी म्हणा. बऱ्याच जणांना हा प्रश्न सुटला नसेल परीक्षेमध्ये. गोंधळ गोंधळ करायचा नाहीये, येते लक्षात. आज परत सांग रे बा पूर्वी आणि काय रे नंतर अशी कॉन्सेप्ट असते. जर लेस गोंधळ होत असेल तर मग असा कार्यक्रम करून घ्यायचा. याच्यामध्ये आई अगोदर असते, परत काय रे श्याम अशी कॉन्सेप्ट आहे. मग आता बघा काय म्हणले, श्यामचे आजचे वय त्याच्या आईच्या वयाच्या 2/5 पट आहे. आई मला कन्सिडर करता येते ना, आई समजा मी एक्स मानली, बघा वयवारीमध्ये चलासारखा असतो मोस्टली, बरोबर आहे ना. आई जर आज मी एक्स मानली तर काय श्याम कसं असेल, आईच्या वयाच्या 2/5 आहे, म्हणजे आईच्या वयाच्या 2/5 असं न लिहिता मी 2x छेदामध्ये 5 लिहू शकतो की x गुणिले 2 2x छेदामध्ये 5. येस, 2x छेदामध्ये 5. काय प्रॉब्लेम आहे. आता बघा विषय काय झालाय, 8 वर्षानंतर तो आज असा आहे, 8 वर्षानंतर कसे असेल हे दोघं, कसे असेल रे वा 8 वर्षानंतर कसं रे श्याम असा आहे ना आता 2x छेदामध्ये 5 अधिक 8. 8 वर्षानंतर श्याम असा असेल आणि आई कशी असेल रे 1 अधिक 8 ना. 8 वर्षानंतर त्याचे म्हणजे श्यामचं वय, श्यामचं वय त्याच्या आईच्या वयाच्या निम्मे होतं. आईच्या वयाच्या लक्षणात निम्मे म्हणजे 1/2 अशी कॉन्सेप्ट आहे. याला छेद काय नसतो, म्हणजे फक्त इक्वेशन सोडवायचं होतं, बाकीच्यामध्ये काही नाही. छेद काय नाही म्हणजे तिरकस गुणाकार करा. 2x अधिक काय रे 8 पंचे 40 छेदामध्ये पुन्हा 5 1 5 आणि बरोबर पुन्हा सांग रे वरच्या वरचा गुणाकार 1 अधिक 8 छेदामध्ये काय रे 2, पुन्हा तिरकस गुणाकार करूया म्हणजेच काय 4x अधिक काय रे पुन्हा 80 बरोबर पुन्हा काय रे पुन्हा 5x अधिक 8 पंचे 40 पुन्हा काय रे हे 4x आणि इकडे अलीकडे आणले 5x वजा होतील ना, वजाबाकी झाली 4x मधून वजा 5x म्हणजे वजा x, वजा x बरोबर काय रे पुन्हा अधिक 40 आणि वजा 80 वजा 40
आणि वजा वजा कॅन्सल झाले. एक्स बरोबर 40 वर्ष आणि तोच प्रश्न विचारला. आई मी एक्स मानलेली आहे, आईचं वय काढा म्हणले, आईचं आजचं वय काढा म्हणले. विषय क्लोज. ऑप्शन नंबर लक्षात ठेवायचं 2 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन, नो ऑब्जेक्शन. आणि व्हिडिओ स्पीड लावून बघायचं. जे आता पुन्हा युट्यूबला बघतील व्हिडिओ लक्षात ठेवायचे, जे नंतर बघतील व्हिडिओ त्यांनी सगळे व्हिडिओ स्पीड लावून बघा. आणि बघा पाठीमागचे सगळे पेपर बघा. हा माझा 19वा पेपर आहे. जर तुम्हाला लक्षात ठेवायचं हा जर तुम्हाला आवडला, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना, तर पाठीमागचे सगळे 1 पासून सगळे व्हिडिओ बघा. 100% तुम्हाला स्कोर ऑटोमॅटिकली वाढतो. तुम्ही लक्षात ठेवा. आता मी असं मोठेपणा सांगत नाही. मला रोजचे कमीत कमी 6 ते 7 कॉल आहेत. मी अपग्रेड केलं स्वतःला, आयोगाचा अनालिसिस केलेला आहे. असं उभा राहिलं नाही मी, लक्षात ठेवायचं. ओके. भले मोठे समीकरण यावून त्याहून बंद करा ते सगळ्या गोष्टी. चला इथे लक्षात. चला पुढे 87 उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 असेल. पुढे 88 काय सांगितलंय? जर आता एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती आहे? महिन्याला ते 40,000 रुपये कमवतात. हा, मासिक उत्पन्न 40,000 आहे. जर लक्षात ठेवायचं त्या कुटुंबांचे घरभाडे, किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला हे खालील वर्तुळाकृतीचे अवलोकन करून काढा म्हणून सांगितलेलं आहे. आता किराणा माल बघा काय काय सांगितले. घरभाडे 110 अंशामध्ये. आणि हे एक लय महत्वाचं वाक्य होतं. वर्तुळातील आकडे अंशात्मक कोण दर्शवतात. ओके, म्हणजे 360 मध्ये वर्तुळ आहे त्यांचं असं म्हणणं आहे. लक्षात ठेवा. बघा घरभाडे 110 आहे. पुन्हा सांग रे, परत काय सांगले? किराणा माल सांग बरं. किराणा माल 90 आहे. आणि परत लक्षात ठेवा याच्यामध्ये प्रवासावर त्यांनी पुन्हा खर्च केलाय 70. या सगळ्यांची जर बेरीज केली तर लक्षात ठेवा 110, 90, 200, 270 झाले. आता बघा याचा अर्थ काय माहितीये का? त्यांचं असं म्हणणं आहे माझं टोटल किती आहे रे? 40,000 रुपये मी महिन्याला कमवतोय. म्हणजे त्याचा अर्थ काय? टोटल म्हणजे 360. 360चा अर्थ किती आहे? 40,000 आहे ना. आणि मग असं करू ना आपण डायरेक्ट 270चा अर्थ किती? कळलं का? कळलं का? म्हणजे काय केलं मी? या सगळ्यांची बेरीज केली ना. जे जे मेन्शन केले, घर भाडं, किराणा माल आणि काही प्रवास, याची बेरीज झाली 270. मग सरळ सरळ संपूर्ण वर्तुळ किती असतं? 360. म्हणजे सगळ्याचा अर्थ किती आहे? मासिक उत्पन्न 40 आहे ना. 40,000 असेल तर लक्षात ठेवायचं त्यांनी विचारले 270चा अर्थ किती. विषय संपला ना. 270 भागिले 360 गुणले पुन्हा जर 40 केलं तर विषय संपतो आपला. 0 0 9 चौक 36, 9 त्रिक 27, 4 एके 4, 4 एके 4, 0 0 0 या अशी कॉन्सेप्ट आहे. उत्तर लिहायचं बिंदास 30,000. जास्त ले क्रिटिकल मध्ये जाऊ नका रे. कॉन्सेप्ट समजून घ्या. त्या प्रश्नाचा अर्थ काय आहे ते समजून घ्या. अपग्रेड युअर सेल्फ. लक्षात ठेवायचं, समजून घ्या. बाकीच्या मध्ये जास्त डोकं चालवायचं नाही. 88 नंतर 89 हा तर बोनस मार्क होता. नीट वाचा तुम्ही. शेजारील आकृती दुमडून घन बनविल्यास 5 अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या म्हणजे शेजारच्या पृष्ठावर काय येणार नाही म्हणते ती. म्हणजे सरळ 5चा विरोधक विचारलाय ना. बरं ठीक आहे, काय येणार नाही. बरं ठीक आहे, अजून बघा इथं डोकं चालू असतो तुम्ही. 5चे शेजारी कोण कोण आहेत ते कट करा म्हणते ते प्रश्न. 5 शेजारी कोण आहे? 3 आहे. 3 कुठे दिसतोय का? फुली मारा. 5 शेजारी 2 आहे. 2 आहे. 2 कुठे दिसतोय का? पर्यायामध्ये फुली मारा. 5 शेजारी कोण आहे? 4 आहे. 4ला फुली मारा. आता उरले काय? लक्षात. 6 कुठे दिसतोय का? शेजारी नाही. पण एकच काय पाहिजे लक्षात ठेवायचं. म्हणजे सरळ सरळ 5चा विरोधक विचारला होता. 5चा विरोधक 1 असणार आहे. विषय क्लोज. ऑप्शन नंबर लक्षात ठेवायचं 2 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. आता पुन्हा सेम बघा. एका आठवड्यात 4 विक्रेत्याकडून झालेली विक्री खाली दिलेल्या वृत्तलेखा दिलेली आहे. त्याचा अभ्यास करून जो विक्रेता एची जर विक्रेता एची एकूण विक्री किती आहे? 18,000 म्हणून सांगितले. आता विक्रेता ए कुठे आहे? 90 आहे ना. 90 अंशाचा अर्थ किती आहे बाळा? 90 अंशाचा अर्थ जर 18,000 असेल तर त्यांनी काय विचारले बघूया. सर्वात जास्त आणि सर्वात कमी विक्रीतील फरक काय असणार आहे? आता सर्वात जास्त आणि सर्वात कमी विक्री, सर्वात जास्त विक्री कुठली आहे? 120 आहे. आणि सर्वात कमी विक्री किती आहे? 70 आहे. यातला फरक किती आहे? 50 आहे ना. म्हणजे 120 मधून 70 गेले, 50 राहिलेले. 50चा अर्थ काय असणार आहे? इथं लक्षात. विषय क्लोज. 90चा अर्थ जर 18 असेल तर लक्षात 50चा अर्थ काय हे आपण काढू शकतो सरळ. मग काय रे काय हे असं 50 भागिले 90 गुणले काय रे पुन्हा 18,000. विषय क्लोज. म्हणजेच काय? इथं 0 कट मारला, इथला 0. 9 1 9, 9 2 18, 0 0 आणि 5 2 10. लिहावरचे लक्षात ठेवायचं 3 0. यस यस यस. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. आता पोरग असलं वर्तुळ बिरतुळ बघितलं त्याचं डोकं फिरतं. ऑब्विसली डोकं फिरतं. लक्षात. का डोकं फिरवून घ्यायची गरज आहे? अजिबात नाही. डोकं फिरवायचा विषय नाहीये याच्यामध्ये. नॉर्मली थोड्या थोड्या गोष्टी असतात. साध्या साध्या कॉन्सेप्ट वरती आपण हा कार्यक्रम करू शकतो. बाकी याच्यामध्ये काही विशेष नाही. ओके, जमते जमते. चला चला चला. 90 नंतर लक्षात ठेवा 91 क्वेश्चन काय सांगितलंय. पुन्हा सांगितल्याप्रमाणे बघा, मी माझा विश्वास ठेवा. लक्षात ठेवायचं 149 रुपये फक्त फी आहे. विशेष काही नाही. 149 मध्ये काहीच फी नाही, काहीच आहे. तुम्हाला 60 प्लस टॉपिकचा पोरं मला मी जवळपास याच्यामध्ये समथिंग असं म्हणतो की 6 का 5 आपण टेस्ट अपलोड केल्या होत्या. आणि बरेच मुलं म्हणले लक्षात ठेवायची सर आम्हाला ओव्हरऑल सगळ्या टॉपिकचा टच द्या. तर मुलांचं ऐकून मी काय केलेलं आहे, याची फी 149 मध्ये ओव्हरऑल पुन्हा सगळ्या टॉपिकचा टच दिलेला आहे. टेस्ट 21च ठेवलेत.
पण सगळे टॉपिक लक्षात ठेवा, पुन्हा याच्यामध्ये मी कन्सिडर केलेले आहेत. टच दिलाय, तो टॉपिक कसा चालवायचा बेसिक सांगितलेला आहे. आणि सगळ्याच्या सगळ्या टेस्ट ह्या 21च्या 21 टेस्ट अपलोड स्वरूपामध्ये आहेत, अपलोड झालेले आहेत. लक्षात ठेवायचं 16 पर्यंत त्याचे व्हिडिओ मी टाकलेत. 17 पासून व्हिडिओ पुन्हा 2-3 दिवसामध्ये पडून जातील. एक फायनल तुम्हाला टच द्यायचा असेल आता 4 तारखेच्या परीक्षेला, मी 21 डिसेंबर म्हणत नाही, 4 जानेवारीच्या परीक्षेला लक्ष म्हणजे आपली कंबाईनची, याला जर फायनल टच तुम्हाला द्यायचा असेल 149 रुपये खर्च करा. एक 4 प्लस जरी मार्क वाढले ना बाळा, तुला 10 पडत असेल 14 होतील, 12 पडत असेल की रे 16 होतील, 13 पडत असेल 17 होतील. पण 2-2, 3-3 मार्क सुद्धा लय महत्वाचे आहेत, लय महत्वाचे आहेत. लक्षात ठेवायचं. ओके, कारण 0.25 न गेलेले आहेत रे, 0.25 न. चला आणि बघा चला पुढे, जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा एक संख्या माहित नाहीये की रे एक्स मानूया. लक्षात, एका संख्येच्या दुपटीपेक्षा दुप्पट पटकन गुणा 3 ने लहान असणारी संख्या ही हा ही हे इज इक्वल टू दर्शवतात. त्याच संख्येच्या म्हणजे एक्सच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्ये इतके असेल तर, नेहमी गणितामध्ये तर वापरलं तर हा पूर्णपणे वेगळा प्रश्न असतो. कुठेही बघा तुम्ही मागचे जर विचारलेले प्रश्न असेल, म्हणजे प्रश्नात 2 प्रश्न आहेत, नेहमी लक्षात ठेवायचं. ओके, आता आपण याची पहिल्यांदा एक्सची किंमत काढू आणि तर पासून जे काही एक्स मिळेल त्या संदर्भात ती कॉन्सेप्ट आहे पुढे. मग बघूया आता काय रे, पुन्हा हे 2x वजा काय रे 3x बरोबर, हे +2 आणि काय रे पुन्हा +3 अशी कॉन्सेप्ट आहे. वजा x बरोबर काय असणार आहे, काय रे 5 तयार झाला, आणि x बरोबर काय असणार आहे -5 असं लिहू शकतो. कारण चलासोबत इथं काही नाही म्हणजे एक आहे ना, ज्याचं सहगुणक काही नाही म्हणजे एक असतो. चलासोबत गुणाकारातली संख्या पक्षांतराने भागाकारत जाते, परंतु त्या संख्येचं चिन्ह बदलत नाही. म्हणजे +5 जर वजा मी 1 ने भागलं तर उत्तर काय येतं माझं -5 येतं. आता या संख्येसंदर्भात तो क्वेश्चन आहे, -5 गुणले काय म्हणले आता बघा, तर त्या संख्येच्या 5 पटीपेक्षा, पट म्हणजे पटकन गुणणे, 5 पटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या कोणती. प्रथम गुणाकार 5×25 आणि काय रे पुन्हा 5. माझं उत्तर असणार आहे -30 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन, नो ऑब्जेक्शन. येते लक्षात. पण छान प्रश्न आहे. त्याला करायला किती वेळ लागला, काही नाही, 20 सेकंद, 30 सेकंद, 40 सेकंद लागतात. तुला फक्त आणि एक स्पष्ट करून सांगतोय, कदाचित वेळ जातोय, लक्षात ठेवा. बाकी काही नाही, परीक्षेत बसलो एक क्वेश्चन मी 40 सेकंदामध्ये हँडल करू शकतो. एक क्वेश्चन मी जरी समजा एखादा म्हणला सर मी 42 मिनिट जीएस ला दिले, त्या 18 मिनिटांमध्ये मॅथ कव्हर करू शकतो का, तर मी येस म्हणतो. लक्षात ठेवा, येस 100% करू शकतो, काहीच अडचण नाही. फक्त तुला स्पीड आणि अॅक्युरेसी जमली पाहिजे. हा एक छान होता. ब कड 4 व्यक्तींनी 1 शेत गुरे चारण्यासाठी भाड्याने घेतले. त्यापैकी अ ने काय केले बघा, 24 गायी 3 महिने चारल्या. त्यांनी काय प्रमाणात गायी चारल्या असतील मग अ ने, काय रे बा, 24 गायी 3 महिने म्हणजे काय, 24 त्रिकम 72 ह्या प्रमाणामध्ये त्यांनी गायी चारली. अ कार्यक्रम झाला. पुन्हा ब काय करतोय, 10 गायी 5 महिने म्हणजे 50 प्रमाणामध्ये त्यांनी गायी चारल्या. पुन्हा क ने काय केलं, 35 गायी, लक्षात ठेवायचं 4 महिने म्हणजे सरळ सरळ त्यांनी 140, 35 140 आणि 21 गायी 3 महिने म्हणजे 21 त्रिक 63 या प्रमाणामध्ये त्या गायी चारल्या. इथपर्यंत कळलं. चला आता काय म्हणले, अ च्या वाट्याला जर 720 रुपये आलेले असतील, आता अ म्हणजे यातला कोण आहे, इथं अ आहे, पुन्हा ब आहे, पुन्हा क आहे, पुन्हा काय रे ड आहे. ABCD म्हणून टाकतो, लक्षात, काही अडचण नाही. ओके, अ ब क ड ही कॉन्सेप्ट आहे. आता अ च्या वाट्याला जर त्यांनी काय म्हणले 720 रुपये भाडं आलं, तर एकूण भाडं त्यांनी सांगितले, शेताचं एकूण भाडं काढायला सांगितले. सोपं झालं ना. आता प्रमाणावरती प्रश्न आला, पुन्हा कुठे येऊ द्या, वैवारीमध्ये येऊ द्या, गुणोत्तरावरती येऊ द्या, चल सारखा असतो ना, चल सारखा म्हणजे याचा अर्थ मी असा म्हणला, 72 एक्स बरोबर 720 असेल तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स, 10 घेऊ का, 10, 72 ने 720 ला भागा, उत्तर येईल 10. आणि सगळ्याला मला काय करावं लागेल, 10 ने गुणावं लागेल आणि बेरीज करावं लागेल. त्यापेक्षा मी काय करतोय, सगळ्यांची बेरीज करून टाकतो. ही या सगळ्यांची बेरीज तुम्ही करून बघा, 325 येते. 325 बेरीज येते, 325, आणि याला एकट्यालाच मी 10 ने गुण टाकतो. शेताचं एकूण भाडं 3250 रुपये असणार आहे. बिंदास लिहायचं. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. किंवा तुम्ही याला 10 ने गुणा, ह्याला 10 ने गुणा, 10 ने गुणा, 10 ने गुणा, आणि ज्या काय तुमच्या रकमा येतील त्या सगळ्या रकमांची लक्षात बेरीज जर केली तर माझं उत्तर असणार आहे 3250. या प्रश्नाचं उत्तर काही नाही, सोपा होता. तुम्ही घाबरला असाल हा प्रश्न बघून, अरे बापरे किती अवघड आहे वगैरे, काही नसतं, सोपं असतं, विशेष काही नाही. 92 नंतर लक्षात ठेवायचं 93 क्वेश्चन. बघ रे बाळा, हे सोपा होता, हा बोनस मार्क होता, प्लीज बोनस होता. म्हणजे काय रे, वर्ग आणि त्याची बेरीज केलेली आहे. 5 वर किती येतो, 25 येतो, आणि 99 81 या दोघांची बेरीज करून टाक, विषय खोल होतो. लक्षात ठेवा. 8 8 64, 7 7 49, किती रे वा, हे 3 हातचे आले, एक पुन्हा हे असं 113, मग कसं 7 7 49 आणि काय रे पुन्हा हे 4 किती झाले, 9 4 13 आणि 53. विषय खोल होतो. लक्षात ठेवा, काही याच्यामध्ये हा बोनस मार्क होतो. आयडेंटिफाय द मिसिंग कॅरेक्टर असा होता. पुन्हा बघा, क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळ्या 18 संघांनी आपले नाव नोंदवले. प्रत्येक संघाने दुसऱ्या संघासोबत
सामना खेळायचा आहे तर एकूण किती सामने होतील. सामने म्हणलं की लक्षात ठेवायचं त्याला आपण हस्तांदोलन ही कॉन्सेप्ट आहे. हस्तांदोलनाचं सूत्र माहिती सगळ्यांना, एन कंसामध्ये n वजा 1 छेदामध्ये काय रे 2 करतो ना. किती संघ झालेत 18 आणि पुन्हा 18 वजा 1 किती रे 17 ना. 17 आणि छेदामध्ये पुन्हा 2. ह्याला बेके बे 92 18 आणि 17 9 53 असे. हे जे वेळ वाचतो ना, हा जो वेळ वाचतो तुम्ही दुसऱ्या एखाद्या प्रश्नाला अप्लाय करू शकता. समजतंय का? काही नाही बाळा, सगळं सोपं आहे. एव्हरीथिंग लाईक विच अँड एव्हरीथिंग. फक्त ते तुम्ही गोष्ट शिका, त्या गोष्टीची गोडी निर्माण करून घ्या. प्रत्येक विषयाचा तुम्ही डीप मध्ये अभ्यास करा आणि ह्या तुम्ही गोष्टी प्रत्येक विषयाला अप्लाय करू शकता बरं का रे. फक्त मॅथलाच असं नाहीये. येते लक्षात? चलो बस ला पुढे. पुढे काय म्हणले, हा बोनस होता. उलट सोडायला सांगितलं होतं. उलट आठवतंय बा, असा प्रश्न घेतला होता मी. 64 म्हणजेच काय रे, 8 8 64 आहे ना. 64 सर्व 8 हा याच्यामध्ये ऍड करा. झाला 27 आणि 8 किती झाले, 25 झाले. 25 सर्व किती येतं, 5 येतं. हा 5 यातनं मायनस करा म्हणते ती. 5 मायनस केले राहिले किती रे, 36. 36 वर्गमूळ किती येतं, 6 येतं. आणि 6 पुन्हा याच्यामध्ये ऍड करा. फायनल मला एक समीकरण म्हणलं, कर्णी चिन्हामध्ये 49 छेदामध्ये कर्णी चिन्हामध्ये 7. आणि याची तुला फोड जमली पाहिजे होती. 49 म्हणजेच काय, कर्णी चिन्हामध्ये 7 गुणले कर्णी चिन्हामध्ये 7 लक्षात ठेवायचं. हे काय होईल, आणि छेदामध्ये कर्णी चिन्हामध्ये 7 आहे आणि या 7ला 7 फुली मारा. कार्यक्रम संपला. उरलं काय फक्त कर्णी चिन्हामध्ये 7. दॅट इज द करेक्ट आन्सर. काय नव्हतं, काही नव्हतं याच्यामध्ये. बघा व्यवस्थित जायचं, कॉन्सेप्च्युअल जावा, कार्यक्रम संपला. हा एक छान होता प्रश्न, युनिक होता. आता जेव्हा विधान जर भेटलं, हे वाचायचं का प्लीज. माझ्या लेक्चरला जर तुम्ही लेक्चर केलं असेल ना, अजिबात नाही वाचायचं. माझं जम्पिंग कुठं आहे, माझं विधान टार्गेट आहे आणि निष्कर्ष टार्गेट आहेत माझे, बाकी घेण देण नाही. आणि जेव्हा गरज पडेल ना, तेव्हा पर्सेंटेजची मला गरज पडली इथं वाच, मग स्टारची गरज पडली तिथं वाच, ऍट द रेटची गरज पडली तिथं वाच, काय अडचण नाही. पण तोडून दिले, जोडून घेऊ पहिल्यांदा. पी पर्सेंटेज काय रे, क्यू क्यू स्टार आर आणि आर ऍट द रेट ऑफ एस. इथंपर्यंत काय अडचण आहे. चला पुढे. आता पी पर्सेंटेज क्यू म्हणजे काय, ए पर्सेंटेज बीचा अर्थ आहे ए हा बी पेक्षा मोठा आणि काय रे समान पण नाही म्हणते. म्हणजे ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इज इक्वल टू ना, यापैकी मोठा पण नाहीये आणि काय म्हणते रे, लक्षात ठेवायचं समान पण नाही म्हणते. मग काय असेल, लहान असेल ना, लहान असेल. पी लहान आहे कोणापेक्षा, क्यू पेक्षा. आता स्टारचा अर्थ वाच, कसं मला जसं गरज पडते तशी वाचायची. स्वार्थीपणा सगळं वाचायचं नाही. ए बी पेक्षा लहान तसाच मोठा पण नाही, हे लहान पण नाही म्हणते. लक्षात इथं फुली मारतो मी बघा थोडं लक्षात. हे होतं मागाचा, हे पण नाही म्हणते, हे पण नाही म्हणते. मग काय असेल रे, इज इक्वल टू असणार आहे आर आणि ऍट द रेटचा अर्थ सरळ सरळ, ए हा बी पेक्षा लहान पण नाही आणि समान पण नाही, लहान पण नाही आणि समान पण नाही, मग हे असणार आहे. चला विषय मागाशी हे होतं. ओके, ही कॉन्सेप्ट असते, बाकी काय नव्हतं याच्यामध्ये. की येस. आणि बघा इथं उलट सुलट कार्यक्रम झालाय. उलट सुलट कार्यक्रम जर झाला, 2 अक्षरांच्या मध्ये किंवा 1 अक्षरांच्या मध्ये उलट सुलट जर चिन्ह आले, तर सरळ लक्षात ठेवायचं या पीचा संबंध फक्त एस सोबत लागत नाही, बाकी संबंध सगळ्यांचा लागतो. पीचा सोबत क्यू सोबत आणि आर सोबत लागतो. एस चा संबंध क्यू आणि आर सोबत लागतो. पण फक्त या पीचा एस सोबत संबंध लागत नाहीये, कारण याच्या पलीकडे हा घटक जाऊ शकत नाही, ते सीमारेषा आखलेली असते. ओके, आता इथं नंबरिंग करून पण हा तुम्ही घटक सोडवू शकता. नंबरिंग म्हणजे काय, इथं जर समजा मी लक्षात ठेवायला 10 मानलं, तर हा मोठा पाहिजे ना, इथं तोंड मोठा आहे बघा, ह्याला 11 करा, ह्याला पण 11 करा आणि ह्याला मी 5 केलं तर इकडे काय वाढेल, तो पण हा 6 होईल आणि 6 होईल. उलटा सुलटा कार्यक्रम करून टाकलाय, उलटी सुलटी नंबरिंग करून टाकली, कार्यक्रम क्लोज. ओके, आता फायनल जर बघितलं त्यांनी काय सांगितले, येस पर्सेंटेज क्यू म्हणजे पर्सेंटेज मला माहिती आहे लहान आहे ना, येस लहान आहे कोणापेक्षा, क्यू पेक्षा. मग येची किंमत बघ वर, येची किंमत इकडून बघ 5 आहे आणि क्यू किती सांगितलं, क्यू क्यू हा लक्षात 6. मग सांग बरे 5 लहान आहे 6 पेक्षा, कुणी पण सांगेल की माझं 100% एक बरोबर आहे. एक स्पेशल सत्य असू शकतो, याच्यात पण त्यांनी एक टाकलाय. बघूया आता, पी ऍट द रेट ऑफ क्यू म्हणजे ऍट द रेटचा अर्थ मला माहित आहे, ग्रेटर दॅन म्हणून सांगितलंय. पी मोठा आहे क्यू पेक्षा, मग सांग रे बाबा पी मोठा आहे क्यू पेक्षा, पी ची किंमत 10 आहे आणि क्यू बा 11 सांगितलंय. मग 10 मोठा आहे का 11 पेक्षा, नाही, हेच पण चुकीचं असणार आहे. आणि आर ऍट द रेट मला माहित आहे, ऍट द रेटचा अर्थ लेस दॅन आहे. आर लहान आहे पी पेक्षा, आर लहान आहे का पी पेक्षा, आर 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 आणि पी चा संबंध आहे. हे 11 आणि काय रे पुन्हा, 11 मोठा आहे, आर मोठा आहे पी पेक्षा, म्हणजे 11 मोठा आहे 10 पेक्षा, तर हे बरोबर आहे. म्हणजे सरळ सरळ माझे उत्तर 1 आणि काय रे 3, म्हणजे ऑप्शन 2 म्हणजे आहेत. ऑप्शन 2 इज द राईट आन्सर, नो ऑब्जेक्शन. ओके, स्पेशल त्यांनी 1 पण दिलाय बघा, स्पेशल सेपरेट 3 दिलाय, सेपरेट 1 पण दिलाय. पण हे 50% बरोबर आहे, हे 50% बरोबर आहे. पण उत्तराचे सगळ्यात जास्त चान्सेस कुठे आहेत, हे 100% बरोबर आहे. आलं लक्षात. ही स्पेसिफिक हे तर पूर्णपणे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. पण असं पण तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नका अजिबात. तुम्ही म्हणणार सर हे पण स्पेशल उत्तर येऊ शकतं, हे पण स्पेशल उत्तर येऊ शकतं, असं नाहीये. अजून उत्तराचे चान्सेस कुठे आहेत, पर्याय क्रमांक 3 मध्ये पण आहेत ना. हे कॉन्सेप्ट होती, बाकी काही नाही. लिहा उत्तर, ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. चला पुढे. हा बोनस होता. काय केले, कडच्या सर्व अंकांचा गुणाकार केलाय. 6 2 12, 12 चोक किती रे 48 आणि 48 ला पुन्हा लक्षात ठेवायचं 2 ने भाग दिला या कोपऱ्यातल्या अंकाने. साईन चोक 24 24 आणि 48 आणि काय रे
तो 24 असा बनलाय बघा मधला, हे असं बनले. बाकी काय नव्हतं, सोपा होता हा पण. पुन्हा सेम 9 8 72 आणि 72 किंवा 9 गुणिले 8 गुणिले काय रे सगळ्या अंकाचा गुणाकार ना, 9 गुणिले 8 गुणिले 6, 9 गुणिले 8 गुणिले 6 लक्षात ठेवायचं 6 आणि परत या कोपऱ्यातल्या अंकाने भागले, मग 6 ने भागा हे असं हे असं 9 8 72 आणि पुन्हा सेम लक्षात ठेवायचं तीच असणार आहे 6 गुणिले 3 गुणिले लक्षात ठेवा पुन्हा 4 छेदामध्ये 1 ना, यांना 1 ने भागायचं आहे. सायंद्री 18 चौक 72, 18 चौक 72 म्हणजे लिहा ऑप्शन 2 इज राईट आन्सर, नो ऑब्जेक्शन. हा पण छान आणि युनिक प्रश्न होता. ओके चला पुढे, आयडेंटिफाय द मिसिंग कॅरेक्टर मध्ये हा मोडतो. चला पुढे, आता हा एक भारी होता, पीने एक हत्ती क्यूला 10% नफ्याने विकला. विकू द्या. क्यूने आरला तोच हत्ती 25% नफ्याने विकला आणि आरने यशला तोच हत्ती लक्षात 10% 30% नफ्याने विकला. पीची खरेदी किंमत सांगितली बरं, खरेदी किंमत. पीची खरेदी किंमत किती आहे 50 आहे, तर एचची खरेदी किंमत काय असणार आहे लक्षात ठेवा. आता बघा विषय काय, आता विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणले टक्केवाढ किंवा घट अशी कॉन्सेप्ट असते. मग बघा इथं पीची खरेदी किंमत काय, पीनच विकलाय ना, मग अशी पुढे वाढत गेली प्रोसेस. 50,000 मी इथं घेतलं, 50,000 गुणले काय रे, आता बघा पहिल्यांदा काय झालं 10% नफा झालाय. मी 100ची वस्तू कितीला विकतो आपण, 110ला विकतो. गुणले काय रे पुन्हा 100ची वस्तू पुन्हा काय झाली नफ्यानेच विकली, 125ला विकली आणि गुणले पुन्हा लक्षात 100ची वस्तू पुन्हा 30% नफ्याने म्हणजे ती 130ला विकणं. आणि लक्षात ठेवायचं मला एचची खरेदी किंमत काढायची होती, याचं उत्तर काढायचं होतं, बाकी काही नाही. किती किती शून्य मारूया इथं, 1 2 3 4, 1 2 परत 3 4 पुन्हा सांग रे 1, पुन्हा लक्षात ठेवायचं थांबा, 1 2 3 4, 1 2 3 4 काय अडचण नाही. आणि पुन्हा लक्षात ठेवायचं सरळ सरळ बघितलं 5,000, 50,000 ना, 50,000तले 4 4 शून्य कट मारले आणि फायनली लक्षात ठेवायचं बघा अजून कट होत आहेत शून्य, हे असं आणि हे असं आणि हे असं आणि हे असं राहिले काय बघा 5 गुणिले 11 गुणिले काय रे पुन्हा 125 गुणिले पुन्हा लक्षात 13चा गुणाकार थोडा मोठा होता. असा एखादा प्रश्न येतो, कॅल्क्युलेशन बेस येतो परीक्षेमध्ये, तुला अडकून पडतो, मग कमी वगैरे करायचं 11 5 55 गुणिले 13 गुणिले 125 न गुणा, याचं उत्तर येणार आहे 89 375. गुणाकार करून बघा, बाकी काही नाही. थोबं असा एखादा कॅल्क्युलेशन बेस परीक्षेमध्ये प्रश्न असतो. आता दिसतो सोपा प्रश्न, पण तुला कॅल्क्युलेशन मध्ये पकडून ठेवतो, बाकी काही नाही. ओके, याचं उत्तर पाहिजे 89 375, ऑप्शन 2 इज द राईट आन्सर, नो ऑब्जेक्शन. हा पण बोनस होता. सरळ सरळ करायला ए माना, ह्याला बी माना, पुन्हा ए पुन्हा बी आहे, पुन्हा ए वर्ग वजा गारी बी वर्ग छेदामध्ये पुन्हा ए वजा बी अशीच कॉन्सेप्ट आहे. पुन्हा पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी आणि परत छेदामध्ये काय रे पुन्हा ए वजा बी. विषय क्लोज होतो, बाकी काही नाही. ए ची किंमत घ्या, बी ची किंमत घ्या आणि त्याची बेरीज करा म्हणते ते फक्त. ए ची किंमत किती आहे मग 3.49 आणि काय रे पुन्हा 0.51, हे शून्य पुन्हा लक्षात ठेवायचं काय रे 5 हे 10 शून्य आणि पुन्हा हातच्या रिटर्न द्या, हे 4.00 म्हणजे 4 पाहिजे होतं. ऑप्शन नंबर 1 इज राईट आन्सर, नो ऑब्जेक्शन. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर होतं, बाकी काही नाही. सोपा होता हा पण क्वेश्चन, विशेष काय नव्हतं. सूत्रावरती प्रश्न येतोच परीक्षेमध्ये आणि हा फायनल एक होता, पण छान होता. लक्षात दोन जहाजे ए आणि बी एकमेकापासून 155 सागरी मैल अंतरावर असलेल्या दोन बेटावरून प्रवास सुरू करतात. म्हणजे काय माहिती आहे का, इथे एक बेट आहे, त्याला ए नाव दिलेलं आहे आणि इथे एक बेट आहे, लक्षात ठेवायचं पूर्ण बी नावाचं एक बेट आहे आणि या दोघांमधलं त्यांनी अंतर दिले बघा, अंतर दोघांमधलं अंतर किती दिलेलं आहे 155 सागरी मैल दिलेले आहे, 155 सागरी टोटल अंतर दिले त्यांनी. आता जहाज ए हे बीच्या पश्चिमेला असून बघा ते पूर्वेकडे प्रति तास 25 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरू करते. बरोबर आहे ना, पूर्व बीच्या पश्चिमेला, पूर्व इकडं पश्चिमेला म्हणून सांगितलं ए जहाज. आणि हे जहाज काय करतं इकडून इकडं चाललंय पण कसं चाललंय माहिती, त्याचा जो वेग आहे ना प्रति तास हा 25 सागरी मैल आहे. त्याचा वेग 25 सागरी मैल प्रति तास म्हणले, पण खाली एक वाक्य नीट वाचा. 3 तासाच्या प्रवासानंतर म्हणजे ए 3 तास प्रवास करतोय, एका तासात तो 25 जातोय, मग 3 तासामध्ये किती जाईल मग 75 जाईल ना, 75 जाईल लक्षात ठेवा. हा 3 तासामध्ये 75 गेला. टोटल डिस्टन्स किती आहे माझं 155 आहे, त्यातलं उरलं किती रे मग समजा आता ए न काय केलं एवढा प्रवास कंप्लीट केला, इथं आला ए, इथं आला 75 तो प्रवास कंप्लीट करतोय, उरलं किती 80 प्रवास शिल्लक आहे त्याच्याकडे आता. ओके, इथं येऊन थांबलाय. आता बी पण काय करतोय बघा, दक्षिणेकडे प्रति तास 20 सागरी मैल जातोय, एका तासात 20 जातोय, 3 तासाच्या प्रवासानंतर त्यांनी सांगितले. मग सांगा रे वा खाली जातोय तो, मग सांगा किती जाईल 60 जाईल ना, 60 जाईल. कार्यक्रम संपला. आता इथं बी आला आणि त्यांनी विचारले 2 तासामधील अंतर काढा म्हणून सांगितले.
3 तासाच्या प्रवासानंतर त्या जहाजावरील अंतर काय असणार आहे. मग सरळ सरळ जर ही पट्टी अशी जोडून घेतली तर इथं काय रे लंब टाका, काटकोन त्रिकोण तयार होतो. आणि काय रे काटकोन त्रिकोण काय सांगतो, कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग आहे दुसऱ्या बाजूचा वर्ग. मग सरळ मला हे माहित नाही हे आपण एक्स मानूया. मग सरळ काय रे एक्स वर्ग बरोबर आठी आठी 64 म्हणजे डबल झिरो आणि प्लस सांग रे वा साई साई 36 आणि वरचे डबल झिरो. काय केलंय मी 80चा वर्ग आणि 36चा वर्ग केलेला आहे. आणि एक्स वर्ग बरोबर काय रे पुन्हा 10,000 आणि दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन माझं उत्तर असणार आहे काय रे 100 सागरी मैल. सागरी मैल त्यांचं एकक काय अडचण नाही, 100 सागरी मैल. म्हणजे ऑप्शन नंबर लक्षात ठेवायचं काय असणार आहे, ऑप्शन नंबर 2 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन, नो ऑब्जेक्शन. काय अडचण आहे, प्रॉब्लेम एनी ऑब्जेक्शन. बघा एकदम छान असे आपले हे 20 प्रश्न होते आणि व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायचं. आय होप आवडले असतील. आणि क्वेश्चन आपला दर्जा हा स्टँडर्ड आहे. आतापर्यंत जवळपास आपल्या ऑफलाईन टेस्ट सिरीजला तुफान जवळपास 1400-1800च्या आसपास ऍडमिशन आहे. ऑफलाईनला सांगतोय. ऑनलाईनला 5,000, 6,000, 7,000 प्लस ऍडमिशन आहेत, लक्षात ठेवायचं. म्हणजे एवढ्या पोरांचे रिव्ह्यू जर छान असतील म्हणजे सर इट्स ओके, नंबर 1चा कार्यक्रम आहे. तर लक्षात ठेवा तुम्ही या सुद्धा ह्या टेस्ट सिरीज पासून वंचित राहू नका, काय अडचण नाही. तुम्ही लक्षात ठेवायचं ही सुद्धा टेस्ट सिरीज नॉर्मल फेअर आहे. एक दिवस 2 दिवस नाश्ता करू नका, काय फरक पडत नाही. एक दिवस आपण उपास धरला असं गृहीत धरा. 149 रुपये खरेदी करून टाका ही बॅच आणि फायदा 100% होणार आहे. जर 2 मार्क वाढले आयुष्यभराची सुखाची भाकर तुम्हाला मिळणार आहे. बाकी काही नाही. लक्षात आणि 1 मार्काने गेला परत म्हणू नको भाऊ इंगोले सरांची टेस्ट सिरीज जॉईन करायला पाहिजे होती. ओके, त्यामुळे बघा 149 मध्ये हा कार्यक्रम आहे. 149 मध्ये तुम्ही हे पुन्हा 60 प्लस टॉपिकचा मी टच दिलेला आहे. ही बॅच तुम्ही खरेदी करू शकता. काय अडचण आली नंबर सगळ्याकडे ठेवा. हा माणूस लक्षात ठेवा, तानाजी इंगोले सर डेंजर माणूस आहे. 9096590278 ला तुम्ही कॉल करा. एनी प्रॉब्लेम काही असू द्या, लक्षात ठेवायचं. मॅथ रिजनिंग संदर्भातचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या तुम्ही कॉल करू शकता. आणि इथं एक महत्वाची गोष्ट मी सांगितली बघा, इथं आपले नंबर आहेत ऑफिशियली. तुम्हाला जर काय तिथं शंका विचारायची विचारू शकता, जर मला विचारा शंका मी तुम्हाला सांगतो. मग आता या टेस्टमध्ये इथंच थांबतोय आपण. लक्षात ठेवा 20 क्वेश्चन मध्ये अडचण असली तर विचारू शकता. या 19 टेस्ट सिरीज थांबूया आणि पुन्हा भेटूया टेस्ट नंबर 20 मध्ये. थँक्यू व्हेरी मच.